मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण केलं. त्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात एक निर्णय घेतला आणि आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी काही प्रमाणपत्र त्या गॅजेटनुसार वाटप देखील झालेले. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आमरण उपोषण केल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी अशा बातम्या आल्या की त्या निर्णयानुसार काही प्रमाणपत्र वितरित झाले. त्याची तुम्ही माहिती घेतली का आणि कशा आधारे ते प्रमाणपत्र वितरित झाले, तुमची पहिली भूमिका काय त्याविषयी? मी आपण माहिती घेतली. त्याच्यावरती काल दिवसभर आम्ही त्याच्यावरतीच बसलो होतो. माहिती घेतली. पण आता आमचे काही ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्याशी उद्या आम्ही त्या विषयावर चर्चा करू. हे कसं आहे, काय आहे, काय करायचंय, पुढं काय सांगायचंय, कसं आहे, याच्याबद्दल उद्या शनिवारी आम्ही काही जणांना आज सांगणार आहेत की या म्हणून. ते येतील. थोडे आम्ही ज्येष्ठ लोकांशी आमच्या चर्चा करूयात त्याबद्दलचं. उद्या त्याच्यावर चर्चा करू. काल झालेल्या विषयावर, मिळालेल्या प्रमाणपत्रावरती, JR वरती एकूण व्यवस्थित चर्चा झाल्याच्या नंतर रविवारी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आम्ही तिघा जण तीन याला बोलवलंय. पहिलं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी असणारा मराठवाड्यातला मराठा सेवक, तालुक्याचा फक्त. दुसरे की ज्यांनी कुणबी नोंदी शोधल्यात, गावात असतील, त्या तालुक्यात असतील, जिल्ह्यात असतील, त्यांनी. आणि जिल्ह्यात काम करणारे प्रमुख यांनी रविवारी 12-1 वाजेपर्यंत अंतरवली आम्ही सांगितलंय. म्हणजे पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की रविवारी मराठवाड्यातले जे तालुक्याचे मराठा सेवक आहेत, त्यांनी अंतरवाली लिहा. गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात जे नोंदी शोधतात आपले बांधव, ज्यांना त्यातलं माहिती आहे, रेकॉर्ड तपासणं किंवा काय करणं किंवा कुणबी प्रमाणपत्र काढून देणं, हे काम करणाऱ्यांनी अंतरवलीला या. जास्त गर्दी नको. प्रमुख म्हणजे आपल्याला थोडं बोलता येईल, बसता येईल, व्यवस्थित सांगता येईल. नुसताच गडबड गोंधळ नको प्रत्येक वेळेस. हे झाले 2. आणि तिसरे म्हणजे आपले जे बांधव आहेत, जिल्ह्यातले प्रमुख, काम करणारे प्रमुख, कारण ते काल सांगायचं राहिलं होतं आमच्याकडून. आम्ही हे 2च सांगितले होते फक्त. हे तालुका सेवक आणि दस्तावेज शोधणारे, नोंदी शोधणारे, प्रमाणपत्र काढून देणारे यांनी अंतरवली लिहा रविवारी सांगितलं होतं. पण प्रमुखांनाही बरंच माहिती आहे त्यातलं. जिल्ह्यातल्या प्रमुख प्रमुखांनी त्यांनी सुद्धा रविवारी 12-1 वाजेपर्यंत अंतरवली असं सांगितलंय. उद्या काही चर्चा होईल आमची आणि या प्रमुख बांधवाशी तालुका सेवकाबरोबर, मराठा तालुका सेवकाबरोबर आणि नोंदी दस्तावेज शोधणारा बरोबर रविवारी होणार. पाटील, खरं तर हा जो निर्णय हैदराबाद गॅजेट संदर्भात याची एक PL याचिका होती, ती कोर्टाने फेटाळली. पण ओबीसीच्या नेत्यांनी रिट याचिका दाखल करावी असं आव्हान आता छगन भुजबळ करतात. नाही, त्याचं जाऊ तिकडे. त्यांना आता काय आहे बरं का, की लक्ष द्यायचं नाही यांच्याकडे. न्याय देवता गोरगरिबांचा आधार असते, जनतेचा आधार आहे. राज्याचा, देशाचा आधार जर शेवट कोण असेल तर न्याय देवता. ते न्याय देणार आहे, कारण तो जे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढलाय. त्याच्यामुळे त्याला काहीच होऊ शकत नाही. त्याला जर होतंय तर 1954चं JR राहू शकत नाही. जे बोगस योजना खाते तेही राहू शकत नाही. म्हणजे राहायचं ओबीसीत आणि योजना खायच्या SC STच्या, हे ते राहू शकत नाही. आणि 50%च्या वर गेलेले 2% तेही राहू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडं देण द्यायचं नाही. त्या एवल्याकडं कसलंच देण द्यायचं नाही, कारण तो प्युअर नासका माणूस आहे. त्याला कोणाचं कल्याण व्हावं असं कधीच वाटलं नाही. आता हे काय, हे विचित्र काम चालू आहे सध्या. खूप विचित्र चालू आहे. खूप मोठा एक डाव रचना आमच्या काही लोकांच्या माध्यमातून सुद्धा आहे. ही एक खूप मोठा डाव शिजला जातोय. खूप मोठा एक डाव शिजला जातोय की आम्हाला एकटं पाडायचं, उघडं पाडायचं, विनाकारण अफवा द्यायच्या, पसरायच्या, गैरसमज पसरायचे. हे त्यांच्याकडूनही चालू आहे, आमच्यातल्या पण काही लोकांकडून चालू आहे. ते रात्री थोडी लक्षात आलं बऱ्याच जणांच्या की खूप मोठा डाव शिजायला आहे. अरे काय, आतापर्यंत काही इकडं असणारे लगेच दुसऱ्याची तिकडं दिसते. म्हणजे ही लय विचार करण्याची गोष्ट आहे मराठ्यात. आमच्या सोबत पण
तिकडं पण, पुन्हा तिकडं पण, पुन्हा तिकडून उठले की तिकडं पण. अरे म्हणजे ह्यो बहुतेक राजकीय खूप मोठा डाव शिजला जातोय आमच्या विरोधात असं दिसतंय. त्याचा शोध सुरू केला. कोण डाव रस्ता असं तुम्हाला वाटतं? शोध सुरू केला. शोध सुरू केला. आधी नाही वाटलं. आधी वाटलं बोलले असते, चालू असत, बोलत असतात, बोलले असते, गैरसमज पसरत येत आपले असोत किंवा ते ओबीसीचे काही 4-2 असो, असं वाटत असतं. बोललं असतं, बोललं पाहिजे प्रत्येकानं, असं काहीच नाही. मत मांडलं पण पाहिजे, असं काही नाही. मांडलं म्हणून काय झालं? पण सातत्यानं ज्यावेळेस ते होतं ना, त्यावेळेस त्याच्या पाठीमागं खूप मोठा डाव शिजतोय, खूप मोठं षडयंत्र शिजणं चालू आहे. हे लक्षात आलं आणि आता त्याचा शोध घ्यायचं काम सुरू केलं. तुम्हाला जे लोकप्रतिनिधी पाठिंबा देत आहेत त्यांना बघून घेऊ अशा प्रकारचा इशारा भुजबळांनी दिलेला आहे कालच्या. म्हणजे तुम्हाला जे पाठिंबा देत आहे, जे अंतरवलीत येऊन तुमचं समर्थन करतात, अशा आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडे बघू येणाऱ्या निवडणुकीमध्ये. त्यांच्या मागे आम्ही आहेत ना, मराठी आहेत ना, आम्ही त्यांच्या मागे आहेत. त्याची काही काळजी करू नको तू. तुला समर्थन करणाऱ्याकडे मग आम्ही बघणार ना, बघणार. आणि तुला कळलं चांगलं आमचा झटका कसा असतो ती. कारण एखाद्या वेळेस सोडून दिलं म्हणजे लगेच माझा सारखं नाही करायचं. तुझ्यापेक्षा आम्ही चांगले खंबीर आहे त्या बाबतीत, बघून घेण्याच्या बाबतीत. तू जेव्हा धडा शिकणार ना त्याच्यापेक्षा किती पटीनं धडा शिकवायची ताकद आमच्यात आहे. आणि चांगल्याच राजकीय करिअर बर्बाद करायची ताकद आमच्यात आहे. त्याची काळजी नको करू. आमच्याच्या मागे आम्ही आहेत. तुला जे जे प्रतिनिधी साथ देते त्यांच्याकडे आम्ही पण बघू. मग तसंच होणार आता इथून पुढे, तेच होणार. पाटील, त्यांनी दुसरा एक खळबळजनक असा आरोप केला की अंतरवली सराटीमध्ये जो लाठीचार झाला त्याच्या आदल्या दिवशी काही आमदाराची तुमची बैठक झाली अंतरवली सराटीमध्ये आणि त्यानंतर ही सगळी घटना घडली, घरावरती दगड ठेवण्यात आले, अशा प्रकारचा आरोप ते करतायत. नेमकी काय घडलं, काय होतं त्या दिवशी? ते काय आज म्हणतं कधी हे माग 50 बाऱ्या म्हणलंय ते. हेच विषय तुमच्याच मीडियावर आले, काढा मागची बाईट. 50 बाऱ्या म्हणलं, आत्ताच नाही ते, आत्ताच नाही ते हमेशाच म्हणतंय. त्यामुळे त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. ते जनता विरोधी माणूस आहे, ओबीसी विरोधी माणूस आहे, मराठा विरोधी माणूस आहे. त्यांनी कधी कोणाचं कल्याण होऊ दिलेलं नाही. त्याच्यामुळं आणि सरकार कोणाचं आहे? तो गृहमंत्री तुमचेच, मुख्यमंत्री तुमचेच. आम्ही म्हणलो का बघू नका? केल्या ना चौकशा सगळ्या. तुला काय माहिती? तुला काही माहिती नाही. त्याचे आता मध्ये जायचे दिवस जवळ आले, त्याच्यामुळे ते तसं करायला. त्यामुळे त्याच्यावर लक्ष देत नाहीत आम्ही. काय झालं आमच्या आई बहिणीच, काय त्याला आई बहिणी एक तर कळत नाही. किती आमचे हाल झाले, आमच्यावर किती प्राणघातक हल्ला झाला, किती वाईट प्रसंगातून आम्ही त्यावेळेस गेलो. किती भयानक दृश्य होतं ते, किती आक्रोश होता. जर तुझ्या जातीवर तसा एखाद्या बार हल्ला झाला तर मराठ्यांनी सुद्धा इथून पुढे तेच म्हणायचं ना. आता ध्यानात ठेव तू. हो, तू आता ध्यानात ठेव. जशाला तसेच उत्तर मराठ्यांची माणसं, जात, पोरं इथून जसं देणार. आता कधी ना काळी वेळ येते. आज आमच्यावर आहे म्हणून तू तसं बोलतो. वेळ येते, फक्त संयम धरावा लागतो आणि दम धरावा लागतो. वेळ येऊन द्यावा लागते आणि मग त्या टायमाला वेळ येईल त्या टायमाला सुद्धा हीच भाषा बोललेली तुला दिसत. त्याला नाही बोलायचे. तू जर आमच्या आई बहिणीबद्दल तशी नियती म्हणल्यावर तू जर चांगली असेल तर आमची चांगलीच राहणार. एक तर आम्ही कोणत्याच जातीच्या आई बहिणीच्या बद्दल बोलत नाहीत कधी. आम्ही कधी पण सहानुभूती ठेवतो. लेखबाळ आहे ती असं. पण तू आमच्या छोट्या छोट्या मुलींना मारलं, वयोवृद्ध आजींना मारलं, सगळ्या लोक रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यांच्याशी जर तू चेष्टा केल्यासारखं बोलणार असला, तुझ्यासारखा नीच अवलादीचा माणूस नाही दुसरा. असली पैदास जन्मूच नाही. त्याचे आई बाबा हयात आहेत का नाहीत मला माहित नाही. ते जर खाली असतील तर याच्या नावाने थुकत असतील आणि वरी असतील तर 100% त्याला शापशिवाय देत असतील. हे आमच्या पोटी कसलं असलं पैदा झालं. मग लेखबाळ जर याला कळा ना, आमचे काय हाल झाले, किती वेदनेतून आम्ही त्या गेलो. तुला जर आमच्या लेकीवाळीचं किंवा ती तरी सहानुभूती जर नसल तर उद्या तुझं कुठं तरी काहीतरी होणार आहे ना. त्या टायमाला तुम्हाला जिव्हारी किती लागत. त्या टायमाला आम्ही असंच उलट बोलणार ना. आता पचल का तुम्हाला बोललेलं ते? म्हणजे हे छगन भुजबळ इतका मूर्ख माणूस आहे. ही ओबीसी मराठ्यांच्या दंगली लावून देईल आणि मोकळा होईल, इतकी नीच अवला द्यायची. म्हणून
गरीब मराठ्यांनी संयम धरा, मी वारंवार सांगतो. आणि गरीब ओबीसीने बी जरा संयम धरा. यांचे, आमच्या आणि तुमच्या नेत्यांचे काही डाव ओळखा. 100% काहीतरी मोठा डाव शिजतोय, 100%. कारण आमचे इतकी उतू कवाच येत नव्हती, ते पण खूप उतू यायला लागले. एक JR साठी फक्त. हे JR कारण नाहीये याच्या माग. मी साम चॅनलला हे जबाबदारीनं बोलतोय, JR याच्या पाठीमागं कारण नाहीये. खूप वेळ JR निघाले तिथून मागं सुद्धा. कोणत्या विषयात? शेतीच्या विषयात निघाले असतील, निधीच्या विषयात निघले असतील, आरक्षणाच्या विषयात निघले असतील, अनेक याच्यात निघले असतील. ह्यो आमच्या लोकांकडून काही मराठ्याच्या आणि काही ओबीसींच्या पण काहीतरी मोठा डाव शिजतोय 100%. JR फक्त निमित्त आहे. यांना काहीतरी राज्यात घडून आणायचं आणि राजकीय अजेंडा यांना राबवायचा. 100% याच्यात राजकीय वरदहस्त हाय म्हणजे आहे, 100%. नसता एवढा विषय सातत्यानं. ठीक आहे, माणूस एखाद्या दिवस बोलतो, दुसऱ्या दिवस बोलतो, सातत्यानं रोज तेच एक एक जवळ करणं याच्यावर दिसतं. ज्यावेळेस आपला ज्ञानी माणूस एखादं ज्ञान सांगतो त्यावेळेस ती एकटा सांगतो. एक एक आमच्या जवळचे गोळा नाही करीत, त्याचं मत मांडतो. तो ऐकलं आहे ना, ते शांत बसतो. पण रोज रोज सातत्यानं, आज 15-20 दिवस झाले असते JR निघाल्याला 15-20 दिवस झाले, सातत्यानं तेच चालू आहे. मग याच्यात खूप मोठं राजकीय षडयंत्र शिजतंय, खूप मोठं. आणि ते आता आम्ही लवकर उघड पाहणार. डाव पलटेणार म्हणजे पलटेणार. अहो, JR होत असते, येत असतं, जात असतं. तुम्ही एवढे ज्ञानी आहेत आणि एवढे हुशार आहेत. ह्यो जर डाव नाही ना, मराठ्यांना सांगतो, ह्यो जर डाव नाही तर मग 1994च्या JR वर का बोलत नाही ते? का चॅलेंज करत नाहीत? तो 50%च्या वर आरक्षण गेलं, 2% याच्यावर का बोलत नाही? जी बंजारा आणि ती दुसरी जात एक नाहीये हे तोंडाने सांगतात, तरी त्यांचं आरक्षण एक आहे, ते काय चॅलेंज करत नाही? ते ज्ञानी आहेत ना. हे मराठ्यावर लय प्रेम आहे ना यांचं. यांना मराठ्याची लय माया येते ना. JR चुकला तरी यांना झोप येत नाही रात्रंदिवस, एवढं प्रेम आहे ना. मग मराठ्यांच्या डोक्यात दगड घातलाय अंधारात. 1994चं आरक्षण 16% ते गेलं. काही जाती ओबीसीत राहून SC STच्या सवलती खात्यात, काही ओबीसीत राहून जातींना 0% फीस आहे, त्याच्यावर बोलत नाही. वरच्या 2%वर बोलत नाही. हे JR बंजारा आणि ते एक कसे आहेत, ह्यो JR काढला कसा याच्यावर कोणी बोलत नाही. 180 जाती घातल्या होत्या 1967ला. त्याच्यानंतर पोट जाती उपजाती घातल्या कस काय याच्यावर कोणी बोलत नाही. कोणत्या जाती सदन झाल्यात कोणी बोलत नाही. म्हणजे हेच आमचेच, दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आमचेच सदन जाती झाल्यात, त्या बाहेर कस काय काढल्या नाहीत? काही जाती अशा आहेत त्याच्यात 50-60, त्या 350-400 जाती ते आयुष्यात मागास होऊ शकत नाही, इतक्या श्रीमंत जाती आहेत. त्या कस काय आहेत याच्यावर बोलत नाहीत. यांची लोकसंख्या 60% कस काय, मंडळानं त्यांना 14% आरक्षण दिलं होतं, याच्यावर बोलत नाहीत. आणि नुसतं योग JR, त्याचा JR नुसतं येड लागल्यासारखं तेच लावलंय. बरं, सांगितलंय ना, चुकला असेल तर दुरुस्त करू. सरकारनं सांगितलं त्या दिवशी, आम्ही सांगतो चुकलं तर दुरुस्त करा, सुधारित JR काढा. तरी तेच तुमतून याचा अर्थ खूप मोठा राजकीय अजेंडा याच्या आडून राबवला जातोय. खूप मोठं षडयंत्र शिस्तय, सामुदायिक, फक्त एवढ्यासाठी शिस्तय असा आम्हाला अंदाजा दिसतोय. स्वतःच्या मानपानासाठी, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून, आणि राजकीय नेत्याच्या मोठेपणासाठी, वाहवा मिळवून घ्यायसाठी, नेत्याची पाठीवर थाप पाडावं म्हणून. आता झोपले होते का अभ्यासक? या म्हणल्यावर तर येत नाहीत. कितीतरी बारे आव्हान केलं आम्ही या म्हणून. आम्हाला माहित नाहीत कोण कोण आहेत. इथं कागद निघाला की अभ्यासक निघतोय. फोन तरी कोणाकोणाला लावा. मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणानं हात जोडून आव्हान केलेलं आहे. मागचं पुढचं काय झालं असलं तर सोडून द्या, ही आव्हानं मीडियातून केलेली आहेत. हात जोडून सांगतो म्हणून सांगितलं होतं. या कोणी येत नाही त्या टाइम. आणि असं काय निघालं की युवळाला येतात. हे आपण आता हैदराबाद गॅजेटचा काढलेला JRचा विषयच नाहीये. हे 100% राजकीय अजेंडा आतून राबवतात. काही ना काहीतरी राजकीय कमेंटमेंट यांना झालेली आहे. खूप मोठा डाव शिजतोय आणि काहीतरी राज्यात हे घडून आणणार आहे. मराठ्यांनी संयमानं शांततेनं घ्या, आपल्याला आरक्षण मिळवायचं. चुकलं
तरी पुन्हा सुधारित काढू, आरक्षण मिळवायचंय, अजेंडा यशस्वी होऊ द्यायचा नाही. तुम्हाला थोड्याच दिवसांनी मी डाव पलटीला दाखवतो आणि कोणी करायला लावलं त्याचाही तपास घेतो. पाटील, राज्यामध्ये सध्या 2 समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झालेले, बंजारा समाज असेल आणि धनगर त्याच्यात- समाज. त्याच्यात काही ते जे अजेंडा राबवला शिजवला जातोय म्हणतो मी डाव, त्याच्यात काही कुणबी प्रमाणपत्र असणारेच आहेत. त्याला जर जे आर बद्दल एवढी माया आहे, इतक्या वर्षात कमून रा बाबा झोपला होता का मग? बहुतेक त्याचीच इच्छा दिसती, खोटं नाटक गैरसमज पसरून कुणबी आरक्षणात मराठ्याला येऊ द्यायचं नाही. त्याचा सुद्धा डाव असू शकतो, त्यांचा तर आहेच, पण याचा सुद्धा असू शकतो. असे 2-3 जण आहेत त्याच्यात. ह्यो 100% खूप मोठा राजकीय डाव शिजला जातोय. हे काय करतायत? दंगली घडून आणतायत का काय करतायत? का यांच्या मानपानासाठी मला एकट्याला उघडं पाडायचं, यांना समाजापासून मला वेगळं करायचंय? ह्यो सुद्धा डाव असू शकतो. अनेक डाव त्याचा असू शकतात. कारण मला एकटं पाडायसाठी एवढा वारडा निमित्त GRचं. अरे आम्ही काही काहीतरी लढून 2 वर्षात मिळवलं ना बाबा. काही काहीतरी चुकलं तर आम्ही पुन्हा दुरुस्त करतो, पुन्हा लढतो. चुकलं तर पुन्हा लढू, पुन्हा दुरुस्त. आम्ही आमचं बघू ना. तू एवढा काय लगी उतावळा झाला? इतक्या वर्ष तुला इतकी माया प्रेम यायला लागलो होतो तू मराठ्यावर. इतके दिवस तो गेलता कुठं? तुम्ही ते कितीतरी बारे माघारी आले, मोर्चे घेऊन गेले. आम्ही म्हणलो का मोकळाच माघारी आला? आम्ही म्हणलो का तुला मोकळाच माघारी आला? कितीतरी बाऱ्या तुम्ही आंदोलन केले, रस्ता रोको केले, मोर्चे काढले. कितीतरी वेळेस तुम्ही शेकडो बैठका घेतल्या सरकारसंग. आम्ही म्हणलो तुम्ही मोकळेच माघारी आले. आम्ही म्हणलो लढतेत ना जातीसाठी लढून द्या, आपण माग उभा राहिलो होता मराठा समाज माग. आता आम्ही काय ना काहीतरी आणलंय ना. तरी तुम्ही एवढं 100% खूप मोठा डाव शिजतोय, लय मोठा डाव षडयंत्र शिजतंय. आणि यांना मला समाजापासून उघडं पाडायचंय. हट्ट एवढाच दिसतोय, मानपान श्रेय दुसरं काय नाही. आता तुम्हाला करता नाही आलं त्याला मी काय करू? मी इमानदारीला लढलो, प्रामाणिक माझ्या जातीसाठी लढलो, मॅनेज नाही झालो. माझा कुटुंब वाऱ्यावर सोडलंय, कारण माझं कुटुंब माझा समाज आहे. इमानदारीला लढलो मी ताकदीने. आजही कुटुंबाकडे मी जास्त डुकून बघत नाही, कारण समाजाचे लेकर रोज आनंदी होते. आता तुम्ही आलात तेव्हा 10-15 प्रमाणपत्र दिले, त्यातलं एक BHMS ला लागलंय आत्ता खाली. हे माझे लेकर मराठ्यांचे व्हायला लागले. यांना ना मला मराठ्यापासून तोडायचं. खूप मोठे डाव दिसते त्याच्यात. काहीतरी एखाद्या ओबीसीला काय म्हणत त्याला वल्गना करायची आणि मग काहीतरी आणखीन उफाळून आणायचं वाद. माया मात्र वेगळीच दाखवायची, शब्द वेगळाच प्रयोग करायचा. इकडं दुसरा मला हटवायसाठी, मला एकटं पाडायचंय, मला उघडं पाडायचंय. मी मराठ्याचं काम नाही केलं पाहिजे म्हणून JRचं निमित्त करायचंय. किती का वेळेस सुधारणा झाल्या JR मध्ये, किती का वेळेस JR चुकलेत. प्रक्रिया तर सुरू होईल, होऊ दे ना एकदा. काय करतेत काय नाही करत बघू ना दसऱ्यापर्यंत. काय करते ती? दसरा काय असेल 50 वर्ष आहे काय? अरे 10-12 दिवस, 2 तारखेला आहे. बघू ना काय प्रक्रिया करतायत. फसवतात का? फसू द्या ना, फसू द्या. रान घेतलंय एखादा, नांगरू आऊत हाणू कळण. नांगर आणताना बाबा दगड लागला खाली का झाडाची मुळी लागली, तोडावं लागेल वेळोवेळी. आऊत हाणायच्या आधी, नांगर हाणायच्या आधी त्याच्यात दगड येतं आणि त्याच्यात मुळ्या आहेत. तो हाणलं का? तो गेला का? डोकून बघितलं का तिथं? नाही ना. अधिकारानं बोलण्यासाठी आपण उपस्थित पण राहावं लागतं, जावं लागतं, बोलल्यावर यावं पण लागतं. मोह मालकी नाही गाजत आहेत मराठ्यात. मराठीला हुशार झाले आता. हो, उंटावर बसून मालकी आता बांधावरून शेळ्या नाही राखून देत, जनावर नाही राखून देत मराठ्यात. स्वतः काबाड कष्ट करावं लागतं, तितकं झिजावं लागतं, तितकं उपाशी तापाशी राहावं लागतं, तितकं पळावं लागतं. जसं मी आणि माझा गरीब मराठा समाज हाक मारली की एकमेकासाठी पळतो, तितकी मेहनत घ्यावं लागते. करू आम्ही, आमचं आज ना उद्या होईल. करू ना. तुला एवढं काय उचाळून आलं लगी? राजकीय नेत्याचं प्रेम, राजकीय नेत्याचा अजेंडा राबवायचा, मानपानासाठी, श्रेयासाठी, मला उघडं पाडायसाठी, एकटं पाडायसाठी, एवढा खटाटोप, इतका भयानक. खूप मोठं याच्यातलं षडयंत्र शिजतंय, खूप मोठं डाव शिजतोय. थोड्या दिवसात आम्ही उघडं पाडतो तुम्हाला. आम्ही आज कामाला लागलेलो आहे. हे काय नेमकं? कारण
इतके हट्टी आमचे ज्ञानी लोक नाहीयेत, इतके हट्टी आमचे अभ्यासक नाहीयेत, इतके म्हणतो आम्ही आहेत ना. असतंय थोडं, एकदा बोललं दोनदा बोललं नाही कुणी लक्ष दिलं ना जाऊ द्या म्हणते तिकडे. पण इतकं सातत्यानं लावून धरणं म्हणजे हे खूप मोठा डाव शिजतो. याला ज्ञानी अभ्यासक किंवा असं म्हणलं जात नाही, याला समाज संपवणं म्हणतात, समाजातले गरीब संपवणं म्हणतात. त्या विषयाशी देणं घेणं नाही, फक्त नेरेटिव्ह पसरायचा, गैरसमज पसरायचा, एवढा एक उदाहरण हेतू घेऊन चालायचं. आणि समाज मात्र दारिद्र्याच्या खाईत लोटायचा आणि डाग मात्र दुसऱ्याला लावायचा. आणि षड्यंत्र रचून डाव शिजणारे तुम्ही असता. फक्त तुम्ही तुमची हुशारी, चाणक्य बुद्धी वापरून, शब्दाचा छळ करून, शब्दाचा प्रयोग करून लोकांचे मन फक्त दूषित करायचे. आणि जो करतो त्याला डाग लावायचा. आणि मग मात्र पांढरे कपडे घालून फक्त दातळ काढायचे लांब उभारून आणि समाज हारताना बघायचा. खूप मोठा यांचा डाव शिजतोय, याच्यात खूप मोठा डाव शिजतोय. ती डाव पलटेणार. पाटील, राज्यामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज आता आक्रमक झालेला, एसटी प्रवर्तन आरक्षण मिळणे त्यांची मागणी आहे. एक आंदोलक म्हणून तुम्ही कसं बघता? कारण उपोषण सुरू झालीत, मोर्चे सुरू झाले दोन्ही समाजाचे. मी बघण्यापेक्षा त्यांच्या नेत्याला कळायला पाहिजे. तुम्ही स्वतःला ज्ञानी समजता, अभ्यासक समजता, हुशार समजता. एक तर धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत, हे स्पष्ट आणि क्लिअर आहे. इथं काय कोणी सांगायची गरज नाही, कोणते तज्ञ बोलायची गरज नाही. काय तरी तुम्हाला हे उक्त भांडण विकत घ्यायचं सांगितलं कोणी? मराठ्याला देऊ नका म्हणायचं, द्या म्हणून मागण्या आहेत. पण राज्यात हे पहिल्यांदा सुरू झालं कोणाला देऊ नका म्हणून. ही जी ताकद लावली तुम्ही आतापर्यंत 2 वर्षे मराठ्यांना विरोध कराल तरी मराठी आरक्षणात गेली. ही जर तुमच्या एसटी आरक्षणासाठी तुम्ही लावली असती, आतापर्यंत गोरगरीब धनगराच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करणार का वा? कारण समाज तुमच्यावर असतो. जे तुम्ही 10-12 जण हुशार अभ्यासू असतात, समाज यांच्यावर असतो. आणि हुशारच जर भरकाटायला लागला तर समाज दिशाहीन होतो. एवढा मोठा तो धनगर समाज 2 नंबरला आहे. तुम्ही काय देवारा करून टाकला राव त्यांचा. मराठ्याच्या विरोधात आंदोलन करायला पळ, पुढं कुणाच्या विरोधात आंदोलन करायला पळ. तुम्ही त्या धनगर समाजाचा एक करून त्यांच्या लेकराला आयुष्यभराचं आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष उभा करायला पाहिजे होता. इकडे आमच्याकडे 2 महिने इकडे पळूस तर तिकडे पळाले असते. तर आता धनगरांनी तुम्हाला खांद्यावर नाही डोक्यावर घेऊन नाचले असते. आणि नुसतंच स्वतःला ज्ञानी कुठं काय नून खूप मोठा अभ्यासकच 50-50 डिग्र्या लावलेल्या, मागून वेगळ्याच पुढून वेगळ्याच लावलेल्या, काय अर्थ आहे त्याला? अरे स्वतःच्या बुद्धीचा उपयोग स्वतःच्या जातीसाठी करा, त्या समाजासाठी करा. इकडं कुंकड परळीच्या टोळीचं ऐकून काय इकडेच असते का? पार मराठ्याचा धनगराचा देवावर होस्तर असतं काय? काय एवढं कळत नाही का धनगराला बिन मराठ्याला बी? तेवढे आकले आहेत म्हणून तर हे झालेत ना. आम्ही शेती कसतो धनगर मराठी, आमचे व्यवसाय चालितो. म्हणजे आम्ही बेअकली वाटतो काय तुम्हाला? संसार चालवायला सुद्धा अक्कल लागती, प्रगतीकडे जायला सुद्धा अक्कलच लागती, डोकंच लागतं तेव्हा पुढे जातो, फुकट नाही जात. जेव तो त्याच्यात परिपूर्ण असतो, संसारात असो व्यवसायात असो. तुम्ही थोडे ज्ञानात परिपूर्ण आहेत, तिथं वेळ शेतकरी धनगरांना मिळत नाही समजा वाचायला, तर मग प्रत्येकाच्या 10-5 जण असते. त्या बुद्धीचा उपयोग कुंकड भरकडायला लागले तुम्ही. मराठ्याला आरक्षण देऊ नका, आमकच करू नका. तुमचा काय संबंध? तुमचा काय संबंध? तुम्ही काही विनाकारण त्या परळीच्या टोळीचा कोण? त्यांनी कुणाचं चांगलं नाही होऊन दिलेलं. त्या लाभार्थी टोळीनं म्हणतो आम्ही फक्त, ती जात खूप चांगली लाभार्थी टोळी. त्यांनी कुणाचं चांगलं नाही होऊन दिलं, ना बंजाऱ्याचं होऊन दिलं, ना कोणाचं धनगराचं होऊन दिलं, ना कोणाचं होऊन दिलं, ना कोणाचं होऊन दिलं, ना ते छगन भुजबळने कोणाचं होऊन दिलं. म्हण ना, म्हणा छगन भुजबळला धनगराला दे आरक्षण म्हणून इष्टित मन बर म्हण ना. ते नाही जमत, मोर्चे लागतात फक्त. ही कोणची भूमिका? त्याच्या भूमिकेवर तुम्ही नका वागू राव. धनगर समाज खूप ताकदवर आहे, मोठा समाज आहे राज्यात. आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही, परत गैरसमज काढतात. आम्ही आमच्या खंबीर आहेत, फक्त आम्हाला संयमान राहायचंय. हे ज्ञान तुमचं समाजासाठी वापरा, हे आवश्यक आहे. त्या जातीच्या लेकराला मराठ्याच्या विरोधात लढायला तुमचं ज्ञान वापरताय, त्याच्यामुळे धनगराला तुमचे म्हणणं पटाना आणि बुद्धी पटाना. हे क्लिअर आहे. एक ना एक दिवस हेच धनगर समाज बोललेला दिसत.
मराठ्याच्या विरोधात लढण्यापेक्षा 2 वर्ष जर जातीसाठी लढला असता आता धनगरचं कल्याण झालं असतं. हे धनगर तुम्हाला एक दिवस म्हणलेला दिसणार. बघा मनोज जरांगेचा शब्द लिहून ठेवा तुम्ही. कारण तुम्ही विरोध केला तरी आम्हाला मिळणार आहे, कारण कुणबी आणि मराठा एक आहे. आणि नाही केला तरी मिळणार आहे. त्या दिवशी धनगराला पश्चाताप येईल. घेण्या देण्याचे मराठी नाराज केले. आज मराठी आपल्या खांद्याला खांदा लावून उभा राहिले असते आरक्षणाच्या आंदोलन. या 4-2 जणांनी नाश केला म्हणून ही वेळ आली. पाटील, काल संभाजीनगर इथे मराठा क्रांती मोर्चाची गोलमेज परिषद झाली. हैदराबाद गॅझेटनुसार जे नवीन प्रमाणपत्र दिले त्यानुसार 1 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी करून द्या असं आव्हान त्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तुम्हाला आणि विखे पाटलांना देण्यात आलेले. याकडे कसं बघता? आणि त्यांच्यावर काही बोलत नाही. त्यांच्यावर काही बोलत नाही बाबा. आपलं आपलं गरीबाचं काम चालू आहे आमचं. त्यांच्यावर काही बोलत नाही आम्हाला. ते आता का अवघड आहे असतं. डाव असतील. लक्ष्मण हाकेंना सगळे बोलू नका, 11 जणांची टीम करा आणि त्यांना ठोकून काढा, अशा प्रकारचं देखील त्या गोलमेज परिषदेमध्ये कोणतरी म्हणालेत. नाही ते मला नाही माहित कशासाठी म्हणलेत, काय म्हणलेत. पाटील, आता पुढची भूमिका काय? कारण तुम्ही काही दिवसांपूर्वी दिल्लीला जायचं पण म्हटले. ते कशासाठी जायचंय आणि कशी तयारी असणार आहे, कधी जायचंय? आणि त्यात गैरसमज नको. काय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात जाणारच. आज ना उद्या जाणार. हो, मी मराठ्याला म्हणूनच सांगितलेलं मी आहे, मी बरोबर करतो म्हणूनच सांगितलेलं की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात जाणार. मी बरोबर करतो हे 2दा शब्द वापरला. कारण माझ्यात आणखीन बी इच्छाशक्ती आहे. मरुस तर माझ्यात आणखीन प्रामाणिकपणा गरिबासाठी आहे. मनोज जरांगे जिवंत आहे तर मराठ्याला टेन्शन नाही. मी हे प्रामाणिक मराठा समाजासाठी लढतोय आणि मी पण प्रामाणिक. आज ना उद्या होणार. दम धरावंच लागणार. 40-50 वर्ष दम धरला. आत्ताच्या आत्ता आमच्या काही बुळबुळ गाड्याला दम निघाला. पण 40 वर्ष झोपले होते का? 150 वर्षाचं आरक्षण आहे. त्यामुळे मी बरोबर करतो याच्यासाठी म्हणतो. मी काय सरकार नाही JR बदलायला किंवा अमुक करायला. बरोबर करतो याचा अर्थ मी मरुस तर पुन्हा लढणार, पण सगळं बरोबरच करून घेणार. ते बी मराठ्याला कुठं नाही नेता. मी जेव्हा मरण तेव्हा तुम्हाला काय करायचं ते करा मराठ्याला. तवर संयम. आपले आणि ते खूप मोठा डाव शिजावते. संयमानं शांततेने फक्त घ्या. आपण बरोबर याच्यातून मार्ग काढू. आपण मार्ग काढून यशस्वी होऊ. डाव पलटेणार म्हणजे पलटेणार. यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय. हे खूप मोठा राजकीय षडयंत्र आहे. हे खूप मोठा डाव शिजायला लागलेत. JR हा विषय नाहीये. JR हा विषय असता तर त्याच दिवशी शब्द काढला होता, जर याच्यात काही चूक असेल तर सुधारित JR काढला जाईल. मग त्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. याने ठेवला नाही. याचा अर्थ यांनी त्याचं राजकीय भांडवल केलं. स्वस्वार्थासाठी, त्याच्या नेत्याच्या स्वार्थासाठी, मानपानासाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी आणि मला उघडं पाडण्यासाठी. आणखीन याच्यात काही डाव असू शकतात. काही वातावरण सुद्धा बिघडायचं असू शकतं यांना. का मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. मग मराठ्या त्यांच्यात काही धिंगाणा झाला तरी चालन, पण मिळून द्यायचं नाही. आपला अजेंडाच कडील न्यायचा असंही असू शकतं. कारण नुसत्या JR साठी एवढं मोठं सातत्यानं कुठला ज्ञानी माणूस रोज 20-22 दिवस बोंबलूच शकत नाही. अजिबात बोंबलू शकत नाही. मी हे सत्य आणि पोटतिडकीनं सांगतो. ती 1-2दा सांगन. ज्ञानी आणि अशा माणसांचं काय असतं की 1-2दा सांगितलं ना, नाही ऐकलं जाऊन देते. हे याला सभ्यता ज्ञानी म्हणलं जातं, हुशार म्हणलं जातं, याला अभ्यासक म्हणलं जातं. सातत्यानं मांडणं म्हणजे कोणाचं तरी ही इच्छा पूर्ण करायला लागलेत. पण मराठ्याला बरबाद करून मराठ्यांचं वाटोळ. मी चांगलंच करतोय ना. JR काढला, 58 लाख नोंदी दिल्या, रोज प्रमाणपत्र सापडतात. रोज काल अकोल्यात सापडले विदर्भात. तिथलं एक पोरग काल काहीतरी कशाला तरी लागलं म्हणला देऊ. म्हणजे सातत्यानं काहीतरी होतंय ना, चालूच आहे ना. म्हणजे याच्यावर लक्षात येतं JR हा उद्देश नसायलाच पाहिजे. आणि हे डाव फिरणार म्हणजे फिरणार आहे. कोणी याच्या मुळाशी चाललो. आजपासून आम्ही राजकीय पण टीमा काम करणार,
शोध मोहिमेला काही प्रशासन बी शोध मोहीम करणार आणि मीडियावाले तर शोधून काढतातच. ते तर आमच्या पाठीशी खंबीर आहेत आणि त्याच्यात एक माणूस तो सुद्धा निघू शकतो तुमचा म्हणजे तुमच्या ह्या प्रक्रियातला. कारण बऱ्याचशा रात्री खात्रीलायक माहिती आल्यात, त्याचा आज दिवसभर आम्ही ह्या डाव पलटितो पण. आणि ह्यावेळेस आता आमची मानसिकता झाली नाव घ्यावाच का घ्यायची, कारण हे चांगलं नाही. समाज उघडा पडेपर्यंत, समाज फार नाराजीत जाईपर्यंत, टेन्शन मध्ये येईपर्यंत इतकं पाऊल उचलायचं सुधारित जार काढू म्हणून, पण त्याचा अर्थ खूप मोठा डाव शिजतोय. आरक्षणाशी देणं घेणं नाही, जारशी देणं घेणं नाही, मराठ्यांशी गरीबाशी देणं घेणं नाही, प्रमाणपत्र निघण्याशी नाही, गॅजेट लागण्याशी नाही. याच्यात खूप मोठा डाव शिजून फक्त मला उघडं पाडायचंय, बाजूला करायचं, मग यांना पुन्हा दुकानं सुरू. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. कुठेतरी मला उघडं पाडण्यासाठी, मला समाजापासून दूर करण्यासाठी खूप मोठा डाव रचला जात असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या आरोपांना देखील त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.